नमस्कार फॅमिली. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि कामावर आज एक स्पेशल रेसिपी बनवणार आहे, तीच तुमच्याबरोबर शेअर करते. तर चिल्ली पनीर व्हेजिटेबल सँडविच बनवते मी. तर इकडे तुम्ही बघू शकता पनीर आहे, हे 200 ग्रॅम पनीर असं बारीक पीसेसमध्ये कट केलं आहे. त्यानंतर बीन्स घेतलेत, शिमला मिरची घेतली आहे, गाजर घेतलं आहे. गाजर थोडं जाडसर असं किसून घेतलं आहे, एकदम बारीक किसायचं नाही आहे आपल्याला. आपल्या घरात ज्या ज्या भाज्या असतील त्याचा वापर आपण करू शकतो. बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न असेल तरी आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. तर हे चिल्ली पनीर व्हेजिटेबल सँडविच बनवण्याची कृती मी पटापट तुम्हाला दाखवते. गॅस पेटवला, त्याच्यावर एक पॅन ठेवलं, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलं. तेल पॅनला सगळीकडे पसरवून घेतलं, कारण आपल्याला हे कमी तेलामध्ये करायचं आहे. खूपच टेस्टी आणि झटपट होणारं हे सँडविच आहे. नेहमीचे तेच सँडविच खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल, मुलांना काहीतरी वेगळं द्यायचं असेल आणि आपल्याला हेल्दी असं व्हेजिटेबल टाकून सँडविच द्यायचं असेल तर हे सँडविच देऊ शकतो आपण. तर तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये मी बीन्स टाकलेत, कॅप्सिकम टाकले, किसलेलं गाजर टाकलं आहे, पनीर टाकलं आहे. सगळ्या भाज्या आपल्याला एकत्रच टाकायच्या आहेत, कुठलीच भाजी मागे पुढे टाकायची नाही आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण हे बारीक चिरून आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, अजून छान टेस्ट लागते. मला इकडे मॅडमनी आलं आणि लसूण चिरून टाकायला नाही म्हटल्या, त्या म्हटल्या की आलं लसूणची पेस्ट टाक. तर त्यामुळे नाहीतर मग काय करायचं, तेल तापलं ना की आलं आणि लसूण हे बारीक चिरून घ्यायचं, जसं आपण चायनीजमध्ये चिरतो. त्यानंतर ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तेलात. नंतर सगळ्या भाज्या, पनीर सकट सगळं एकत्र टाकून असं फ्राय करून घ्यायचं. पटापट असं व्यवस्थित थोडंसं फ्राय झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले आणि सॉसेस ॲड करणार आहेत. काय काय ॲड करते ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. एकदम झटपट होते. तर सर्वात आधी मी हे चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. चवीनुसार सॉसेस आणि मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता. तर व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको म्हणून मी पटापट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. चिली फ्लेक्स टाकल्यानंतर मी ब्लॅक पेपर पावडर टाकते. छोट्या चमच्यानी अर्धा चमचा टाकलेली आहे. ब्लॅक पेपर पावडर, चिली फ्लेक्स आणि सॉसेस पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जेवढं तिखट, जेवढं चटपटीत पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हे ग्रीन चिली सॉस आहे, हे मी टाकत आहे. ग्रीन चिली सॉस टाकल्यानंतर मी रेड चिली सॉस यामध्ये ॲड करते. तर आपण हे सगळे सॉसेस, हे रेड चिली सॉस आहे, हा पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करते. तर मी 1 टेबलस्पून घेतलेला आहे. 1 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस घेतला आहे. हे घातल्यानंतर मी ह्याच्यामध्ये विनेगर घालते, अर्धा टेबलस्पून घालणार आहे विनेगर. आणि मग त्यानंतर मी ह्याच्यामध्ये सोया सॉस टाकणार आहे. तर सोया सॉस मी 1 चमचा टाकते. आणि हे सगळे सॉसेस आपल्याला एकत्र टाकल्यानंतर एकत्रच आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. सोया सॉस टाकल्यानंतर मी हे जरा व्यवस्थित परतून घेणार. अजून आपल्याला ह्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट पण टाकायची आहे, पण त्याआधी मी हे व्यवस्थित हलवून घेते. तर का मी जिंजर गार्लिक पेस्ट यासाठी नंतर टाकते की त्याचा थोडासा असा कच्चा कच्चा फ्लेवर इकडे कामावर आवडतो. तर तुम्ही आहे ना, जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार असाल किंवा जिंजर किंवा गार्लिक हे बारीक चिरून टाकणार असाल तर सर्वात सुरुवातीला टाका. ते जेव्हा क्रिस्पी होतात तेलात तेव्हा त्याची चव अजून छान लागते. कामावर मी त्याच हिशोबाने बनवते, ज्या हिशोबाने मॅडमना आणि सरांना, त्यांना जशी चव आवडते त्या हिशोबाने बनवते. आता ह्या स्टेजला मी जिंजर गार्लिक पेस्ट घेतली आणि 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट यामध्ये ॲड केलेली आहे. जिंजर गार्लिक पेस्ट टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. भाज्या, पनीर तुम्ही तुमच्या हिशोबाने, तुम्हाला किती क्वांटिटी, किती सँडविच बनवायचे आहेत त्या हिशोबाने तुम्ही भाज्या आणि पनीर ॲड करू शकता, कमी जास्त करू शकता. हे सगळं टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हे मिक्स झाल्याच्या नंतर आपण यामध्ये हा जो टोमॅटो केचप आहे तो टाकणार आहे. टोमॅटो केचप मी 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे, कारण ह्याच्यातला केचप संपलेला होता. तर पूर्ण बॉटलमध्ये जेवढं होतं तेवढं मी टाकलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तुम्ही पनीर सँडविच खूप वेळा बनवलं असेल, खाल्लं असेल, पण अशा पद्धतीने तुम्ही पनीर सँडविच कधी बनवलं आहे का, मला कमेंट करून सांगा. आणि जर नसेल बनवलं तर तुम्ही असं सँडविच नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. ज्यांना चायनीज हा प्रकार आवडतो त्यांना हे चिल्ली पनीर व्हेजिटेबल सँडविच
सँडविच नक्की आवडणार. तर इकडे मी हे सँडविच ट्राय केलं होतं पहिल्यांदा आणि मॅडमना खूप आवडलं. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे ऑरिगॅनो मी अर्धा चमचा टाकलेला आहे. ऑरिगॅनो टाकल्यावर अजून खूप छान फ्लेवर येतो. ऑरिगॅनो टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. बघा जास्तीत जास्त 5 मिनटामध्ये आपल्या ह्या सगळ्या भाज्या सोते झालेल्या आहेत. आपल्याला हे काही जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त थोडंसं सोते करून घ्यायचं आहे. त्याच्यातला फक्त थोडासा कच्चा फ्लेवर निघाला आणि ते सॉसेस आणि मसाले त्यामध्ये मिक्स झाले की आपली ही म्हणजे बॅटर जे आपण सँडविचमध्ये टाकणार आहे ते आपलं रेडी आहे. तर चला मग पटापट सँडविच बनवायला घेऊया. मी इथे हे ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड, तुम्हाला जे ब्रेड आवडतात ते घेऊ शकता. इथे इकडच्या मॅडमना आणि सरांना ब्रेडचे कॉर्नर काढलेले आवडतात. कॉर्नर सकट सँडविच केलेलं आवडत नाही, त्यामुळे मी हे ब्रेडचे कॉर्नर काढते. तुम्हाला जर कॉर्नर काढायचे नसतील तर तुम्ही नाही काढले तरी चालेल. मी घरी जर हे सँडविच बनवलं तर मी कॉर्नर काढत नाही, कारण माझ्या मुलांना कॉर्नर आवडतात ब्रेडचे. पण इथे कामावर कसं आहे, त्यांना जी चव आवडते त्या हिशोबाने करते. तर मी इथे कामावर मला फक्त आज ही एकच रेसिपी बनवायची होती, त्यामुळे मग मी हे माझं काम आरामात चाललेलं आहे आणि जेणेकरून तुमच्याबरोबर पण मी हा व्हिडिओ शेअर करायला लागली. कामावर आज खूप दिवसानंतर मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, कारण आज तर तिसरं काम मिळाल्यामुळे जरा कामाची गडबडच असते, त्यामुळे मला तुमच्याबरोबर कामावरच्या रेसिपी शेअर करायला भेटत नाही. आज एक चांगली टेस्टी रेसिपी बनवत होती, तर म्हटलं चला माझ्या फॅमिलीसोबत मी ही रेसिपी शेअर करते. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमधनं सांगत जावा. तुमचे कमेंट प्रत्येकाचे मी वाचते आणि तुमचे कमेंट वाचले ना तर खूप एनर्जी भेटते आणि अजून नवनवीन व्हिडिओ बनवायला अजून हुरूप येतो. तर बघू शकता मी हे याच्यामध्ये मी टोस्ट करणार आहे सँडविच. त्यासाठी मी ह्या टोस्टरला हातानेच म्हणजे बोटानीच बटर लावते, कारण की ब्रश हा सापडला नाही मला बटर लावण्यासाठी, त्यामुळे मी हातानेच या टोस्टरला बटर लावून घेते. त्यानंतर आपण हे सँडविच बनवून सँडविच टोस्ट करणार आहोत. व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट केल्यानंतर माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सध्या माझं चॅनल खूप डाऊन चाललेलं आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब खूप कमी चाललेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायचे असतील तर यूट्यूबवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टावर बघत असाल तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला फॉलो करा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर काम असंच चालू ठेवेल. कारण सध्या व्हिडिओजवर व्ह्यूज डाऊन झाल्यामुळे, सबस्क्रायबर डाऊन झाल्यामुळे मी डिमोटिवेट होत आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमची बहीण डिमोटिवेट न होता अशाच उत्साहाने काम करत राहावी तर प्लीज मला सपोर्ट करा. कमीत कमी रोज दिवसाला जसे मी रोज व्हिडिओ टाकते, तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये 5 ते 10 लोकांना माझे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे व्ह्यू वाढतील, माझे सबस्क्रायबर वाढतील, कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर तुम्ही बघू शकता मी ब्रेडला बटर लावलं. त्यानंतर जी आपण पनीर व्हेजिटेबलची जी आपण स्टफिंग बनवली होती ती स्टफिंग त्याच्यामध्ये ॲड केली. त्याच्यानंतर सरांना पाहिजे होते 2 सँडविच जे चीज टाकून पाहिजे होते, मॅडमना पाहिजे होतं 2 सँडविच जे विदाऊट चीज पाहिजे होते. तर सरांसाठी चीजवाले पाहिजे होते म्हणून मी त्याच्यावर चीजचं स्लाईस ठेवलं. एक पूर्ण साईज असं अख्खं ठेवलं ना की ते त्या ब्रेडच्या बाहेर येतं, कारण मी ब्रेडच्या काड्या कापलेल्या असल्यामुळे आणि मग ते त्या टोस्टरला चिटकतं. त्यामुळे मग मी असे चीजचे तुकडे केले आणि ते त्याच्यावर ठेवले आणि दुसरं ब्रेडचं स्लाईस त्याच्यावर ठेवलं. माझं काम एका बाजूला चालू होतं, दुसऱ्या बाजूला मुकेश भैया ज्यूस बनवत होते. त्यामुळे एकाच किचनमध्ये आमच्या दोघांची लुडबुड चालू होती, कारण मॅडम आणि सर डायनिंग टेबलवर बसले होते आणि त्यांना नाश्ता द्यायची घाई दोघांनाही होती. दोघांनाही सोबतच त्यांना नाश्ता द्यायचा होता. तर शनिवार रविवार अशीच आमची घाई असते. जसं आमची घाई असते तशी प्रत्येक गृहिणीची आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना आणि घरात नवरा सुट्टी असेल तर मिस्टरांना जेवण देण्यासाठी, नाश्ता देण्यासाठी घाई असते ना, तशीच आमची आमच्या मालकांना वेळेवर ब्रेकफास्ट आणि लंच देण्याची घाई असते. तर बघा अशा प्रकारे माझे सँडविच रेडी आहेत. मी हा शेवटचा सँडविच करते जो की मुकेश भैयासाठी करते. मुकेश भैयानी जेव्हा स्टफिंग टेस्ट केली तेव्हा ते बोलले दीदी स्टफिंग बहुत टेस्टी हुआ है, मेरे लिए भी एक सँडविच चाहिए. तर मग थोडीशी स्टफिंग त्यांच्यासाठी वाचवून ठेवली आणि एक सँडविच मुकेश भैयाला पण बनवलं. म्हणजे मालक आणि मालकीन पण खुश आणि मुकेश भैया पण खुश. जाऊ दे, मला पण भाऊ नाही आहे,
तर तोच माझा भाऊ असं समजून त्याच्यासाठी पण एक सँडविच बनवलं. आणि हे बघा अशा प्रकारे मॅडमसाठी आणि सरांसाठी प्लेट रेडी केलं. आणि हे आपलं तयार आहे चिल्ली पनीर व्हेजिटेबल सँडविच. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. हे सँडविच सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. चला मग उद्या भेटूया नवीन रेसिपीत. तोपर्यंत बाय.